अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला झाल्यामुळे सर्वजण धास्तावलेत। वडगाव येथील शाळेतून सायकलवर वस्तीवर असणाऱ्या घराकडे सायकलवरून जात असताना मोटारसायकलवर आलेल्या एका तरुणाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला थांबवलं आणि तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकत पोबारा केला। या घटनेने नातेवाईकांसह गावकरी देखील धास्तावले असून ही घटना कोणत्या कारणावरून झाली हे अजूनही स्पष्ट झालं नाही। पोलीस आरोपीचा शोध घेत असून मुलीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुलीचा चेहरा 60% भाजला असून या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकणारा तरुण अनोळखी असल्याचं पीडित मुलीनं म्हटलं आहे। कोण होतं काय तुला आठवतं? अच्छा, तू ओळखीत पण नाही त्याला? तू घरी चालली होती, त्याने काही विचारलं असेल ना तुला? काही काय विचारलं? तू ओळखत पण नाही त्या माणसाला? कोण, पोरगा होता की माणूस होता? गावातलं होतं? मुलीच्या घरची गरीब परिस्थिती आहे। शाळेपासून 4 किलोमीटर अंतरावर हे कुटुंब वस्तीवर राहते। मुलीला वडील नसल्यामुळे मामा त्यांचा सांभाळ करतायत। या घटनेमुळे कुटुंबीय धास्तावलं असून आमच्या मुलीवर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आई आणि मामाने केली आहे। आणि काय कशामुळे झालं असेल असं तुम्हाला वाटतं? काय घटना घडली? सर, मुलगी शाळेतून सुटलेली होती। शाळा सुटल्याच्या नंतर ती घरी येत होती। घरामध्ये हाडकीचं वड आहे, वडगाव पण आमचं गाव आहे आणि शाळा ते घर 4.5 किलोमीटर अंतर आहे। घरी येत असताना माझ्या 2 मुली पण होत्या तिच्यासोबत, पण त्या मागं थांबल्या होत्या काही कारणास्तव आणि ती पुढे आली। ती पुढे आल्याच्या नंतर साईडनं जागा तिथं अशी थोडीशी जंगलासारखी आहे, तिथं साईडला थोडं व्यक्ती दडून बसलेला असेल आणि त्यानं त्या मुलीच्या अंगावर ऍसिड फेकलं आणि तिचा चेहरा खराब केला। मला फक्त एवढंच म्हणायचंय का असं जसं माझ्या भाचीला घडलंय ना तसं कोणत्याही मुलीला घडू नये साहेब, एवढीच फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना। काय वाटतं, सदर जो व्यक्ती किंवा तरुण आहे कोण आहे किंवा त्याचा काही त्रास होता का? मुली काही सांगत होती का? काही नाही, तिला काही त्रास वगैरे तसं काहीच नाही। तिनं कधी घरी सांगितलं पण नाही का असं त्रास तसा त्रास। फक्त विषय एवढं तिनं आता एवढं सांगितलंय आम्हाला का त्यानं मला जाधव कुठं राहतात एवढं विचारलं आणि मला त्या बाटलीचा वास घ्यायला लावला। तीच बाटली माझ्या तोंडावर वाटली असं एवढं तिनं सांगितलंय आम्हाला आता। बाकी याच्यापेक्षा काहीच नाही सांगितलं। ती ओळखती का त्याला किंवा काय? नाही, ती ओळखत नाही त्याला, कधी चारच बघण्यात नाही येत। संगमनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याने परिसर हादरलाय। जखमी मुलीची जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात जाऊन भेट घेतली। या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। संगमनेर तालुक्यात एक घटना घडली आहे मुलीवरती ऍसिड हल्ल्याची, नेमकी काय प्रकार आहे आणि कसा याच्यामध्ये पोलीस तपास सुरू आहे? काय प्राथमिक माहिती? आज साधारणतः 11:15-12च्या दरम्यानची ही घटना आहे। वडगाव पाण नावाचे गाव आहे, त्या ठिकाणी या मुलीचे एक अंगावरती एक ॲसिड टाकण्याचे प्रकार घडलेला आहे आणि मुलीला PMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी औषधोपचार सुरू आहे आणि या संबंधामध्ये आरोपीच्या विरोधामध्ये एक संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS कलम 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आपण शोध घेत आहोत। परंतु काही प्राथमिक काय तपासामध्ये काही निष्पन्न झालंय का? हल्ला करणारा कोण आहे किंवा अद्याप आरोपी माहिती नाहीये आणि आपण जी काही माहिती आपल्याला म्हणजे प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्यावरती आपण शोध घेत आहोत। धन्यवाद। एक हिंदी शॉर्ट। तर या घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे। पोलीस यंत्रणा आरोपीच्या मागावर असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे। दरम्यान जखमी मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी खासगीत बोलताना दिली। स्थानिक मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, लोणी।